तर मित्रांनो, मी बोललो होतो तुम्हाला अगदी जवळ लोकेशन आहे माझ्या लेफ्ट साईडलाच, आणि काय सुंदर आहे. आता ही सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी सचिन तुमचं स्वागत करतो आहे मुंबईकर सचिन यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आहे संडे, आणि अर्थातच संडे म्हणजे राईट डे. सो आज मी चाललो आहे एका मुंबईपासून, आपल्या शहापूरपासून जवळ अशा एका लोकेशनवर. त्याचं नाव तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल. सो ही लोकेशन आपल्या लोकेशन म्हणजे आपण राहतो तिथून 70 किलोमीटर आहे, आणि मुंबईपासून अप्रॉक्सिमेटली 150 या 140च्या आसपास असेल. तर लोकेशन हिडन आहे, चांगली आहे. खूप लोकांना माहिती नाही की ती लोकेशन कुठे आहे, पण ह्या व्हिडिओ माध्यमाद्वारे तुम्हाला ही लोकेशन कुठं आहे आणि तिथे कसं जायचं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझ्यासोबत आहे माझा कलीग अनिकेत कांबळे, आणि आम्ही दोघेजण चाललो आहे आज. त्यांनी नवीनच KTM ॲडव्हेंचर परचेस केली आहे, आणि राईडची नवीन चूल तयार झाली आहे. तर ठीक आहे, चला आपण तर जातोच नेहमी. सो चला आता जाऊया. आणि आज संडे असल्यामुळे बहुतेकशे रायडर आज इगतपुरी साईड म्हणजे नाशिक साईडला जाताना दिसत आहेत सकाळपासून. तर मजा येणार आहे आज. तुम्हाला ना वरती ढग दिसत असतील काले काले. हे गेल्या 15 दिवसापासून चालू आहे. काले ढग येतात, त्याच्या बॅक साईडला ऊन पडतं, म्हणजे सूर्य असतं, सूर्याच्या नंतर मग ते ऊन पडतं. यार म्हणजे कंटाळा आला आम्हाला. अक्षरशः इतकी गरमी होते ना भाई, की म्हणजे मला असं वाटतं की यावेळेस ना पाऊस कमी पडणार आहे. बिकॉज जूनच्या स्टार्टिंगपासून पाऊस चालू होतो. सो ऑलमोस्ट आता हे ढग जे बघतोय ना मी, याच्यातून पाऊस पडायला पाहिजे एवढे काले काले ढग असतानासुद्धा. पण भाई काय झालं काय माहिती, पण नाही होते विषय. तर मला असं वाटतं की याच्या मागे पण आपला माणूसच जबाबदार आहे, पाऊस न पडण्याच्या मागेसुद्धा. कारण आपण बघितली काही लोकांना जंगलं दिली जात आहेत, झाडे तोडत आहेत ते लोक, रस्ते बांधत आहेत. म्हणजे डेव्हलपमेंट होते, चांगली गोष्ट आहे, पण डेव्हलपमेंटच्या नावावर जे आपलं नेचर आहे त्याचासुद्धा ऱ्हास होतो आहे. सो मला असं वाटतं आहे की यासाठी माणूससुद्धा एक जबाबदार व्यक्ती आहे, की ज्यामुळे पाऊस पडत नाही आहे. तर मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस सांगतो, आमच्या बाजूला म्हणजे नाशिक, इगतपुरी, भंडारदरा किंवा कसारा साईड इकडे राईड करायला एवढी मजा येते ना मित्रांनो. म्हणजे रस्ता एकदम टॉप नॉच आहे, एकदम जबरदस्त. आणि त्यात दुसरी मजा म्हणजे आता पावसाळा अजून चालू झाला नाही आहे, तरी पण बघा तुम्हाला हिरवीगार झाडे दिसत असतील. पण पाऊस जसं चालू होईल, बाय 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 बाय, एवढा जबरदस्त वातावरण होतं ना इकडे, खतरनाक. चारी बाजूला हिरवीगार झाडे आणि वाहणारे धबधबे, भाई क्लास. मित्रांनो, तिथे बघा काले ढग आहेत, आणि त्याच्यामधून आहे ना मस्त असं सूर्यकिरणं पडलेत, मस्त वाटतात. माहीत नाही तुम्हाला दिसतात की नाही, पण मला दिसत आहेत, जबरदस्त वाटत आहेत. असं फ्लॅशलाईट कशी पडते तसं. पड र पाण्या कर पाणी पाणी, कर पाणी पाणी र पाण्या कर पाणी पाणी. भावा पड आता तरी आम्हाला थंडक दे थोडी तरी. खूप कंटाळून गेलो आम्ही यार गरमीने खूप. थोडीशी दया दाखव रे पावसा आम्हा रायडर्सवर. एकतर आम्ही आमचं पॅशन सोडू नाही शकत, आम्हाला राईड करायची असते. त्यात थोडी तरी 4 महिन्याची दया आमच्यावर 5 महिने दाखव. अर्धा महिना तरी लवकर पड रे भावा.
हरियाणा 26DY1387. हे फक्त रायडर्स करू शकतात. आपल्या स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन फिरायचं, एक्सप्लोअर करायचं. ओनली रायडर बॉईज. MH04 ठाणे, MH46 अदर. मस्त वाटतं वातावरण, एकदम क्लास, पैसा वसूल वातावरण बोलताय. लोकांचा विचार करणे सोडून द्या, कारण ते आपल्या जिंकण्यापेक्षा हरण्याची वाट जास्त पाहत असतात. भावाने खतरनाक स्टेटमेंट लिहिले बॅक साईडला, जबरदस्त. स्वतः मालक. भाई लोकांचा प्रॉब्लेम असतोय, लोकांना जेव्हा आपलं चांगलं होतं ना, मी ॲक्च्युअलमध्ये आता बोलतो, तुम्हाला सांगतो काय सीन असतो. लोकांना जेव्हा आपलं चांगलं होतं ना, तेव्हा लोक काय बोलतात, अरे मी तर बोललो होतो, तू झालास, तू करणारच होतास. आणि जर मी नाही केलं तर हे लोक काय बोलतात, नाही काय नव्हतं, याच्यात ताकद नव्हती, हा नाही करू शकत. ॲक्च्युअलमध्ये बरोबर लिहिलं त्याने, लोकांचा विचार करणे सोडूनच द्या. आणि लोक आपला काय विचार करतात त्याचं आपल्याला काय घेणं ते नाही. लोक आपल्याला घरी पोचायला नाही येते, आपल्याला काय आपलं थोडी ना ते लोक आपला खर्च उचलणार आहेत. आपल्याला काय करायचं जीवनामध्ये ते बघा. स्वतःला आयुष्यात पुढे जायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःच्या गोष्टी आता त्यांच्यावर ट्रस्ट ठेवा. त्या गोष्टी कशा चांगल्या करतील याच्यावर विश्वास ठेवा. लोक काय आज बोलतील, उद्या बोलतील, लोक बोलतच राहतील. लोकांना बोलण्यासाठी भरपूर काही आहे, पण तुम्ही आहे ना, तुम्ही स्वतः लक्ष द्या. स्वतः मालक होय. अपना ही साया देख के तुम जाने समंदर में आ गई, कभी तो ये अपनी मंजिल है. कभी तो है डरा कीजिए ओ मेरे दिल के चेहरे, ओ मेरे दिल के चैन आए मेरे दिल को दुआ दीजिए. तर मित्रांनो, जिकडे आपण चाललो आहे तो सध्या तुम्ही कसारा घाट चालू केला तर घाट चालू केल्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर एक लेफ्ट साईडला एक टर्न आहे, जो की आपला जातो जव्हार मोकळ्या साईडला. सो तो टर्न तो आपल्याला घ्यायचा आहे. तर आत्ता ऑलमोस्ट मला असं वाटतं तो टर्न आलेला आहे. ओके, सो इथे लिहिलेलं आहे जव्हार फाटा. तर या जव्हार फाट्यावरून तुम्हाला घ्यायचं आहे लेफ्ट, आणि तिथून लेफ्ट घेतल्यावर सरळ जायचं आहे. भारत विकास परिषद प्रांतीय कार्य ज्ञानकुंज, मुंबई कोकण प्रांत. तर आपल्याला इकडून जायचं आहे सरळ. वरती जर तुम्ही गेले तर तुम्हाला भंडारदरा वगैरे इगतपुरी ते सर्व भेटणार. आणि इकडे जव्हार साईडला सुद्धा खूप चांगल्या लोकेशन्स आहेत. आणि ही लोकेशन मुंबईपासून खूपच जवळ आहे. जर कोणाला वन डेचा प्लॅन करायचा असेल, वन डे राईड किंवा संडे राईड, दोन्ही पण ऑप्शन तुम्हाला ते चांगले आहेत. ऑलमोस्ट जेवढे बायकर्स आहेत ते कसारा साईडला येतातच राईडसाठी. सो ही राईडसुद्धा एक चांगली असू शकते. तर मित्रांनो, ही बाईकसुद्धा मी चालवली आहे. ह्या
KTMची ॲडव्हेंचर 250 आहे ही आणि एकदम म्हणजे मस्त गाडी आहे. जे न्यू रायडर्स आहेत किंवा ज्यांना रायडिंग सुरुवात करायची आहे किंवा रायडर्स या क्षेत्रामध्ये जर स्टार्टिंग करत असतील आणि त्यांना जर कोणते बाईक हवे असेल, आता मी तर नॉर्मल डूक चालवतो, डूक 250 आणि ही आहे ॲडव्हेंचर 250. सो मला असं वाटतं की दोन्ही पण ऑप्शन चांगले आहेत. जर तुम्हाला नेकेडमध्ये पाहिजे असेल तर ही आपली ZenZ 3 आहे आणि त्याच्यानंतर ती ॲडव्हेंचर आहे. क्लास गाडी आहे ॲडव्हेंचरसाठी आणि म्हणजे जी ॲडव्हेंचरची फिलिंग पाहिजे ना तुम्हाला ती त्याच्यामध्ये भेटेल. हां, आता मित्रांनो दुसरी गोष्ट, अशा खेडेगावांमध्ये जेव्हा आपण येतो ना तेव्हा खूप भारी वाटतं, कारण की आपणसुद्धा एका खेडेगावामध्येच राहत होतो पहिले. आता कुठे आपण थोडं मोठं झाल्यामुळे आपण शहरा साईडला जॉबसाठी आणि उदरनिर्वाह करण्यासाठी आपण शिफ्ट झालो आहे. पण मी सुद्धा एक खेडेगावामध्ये राहिलो आहे. खेडेगावामध्ये राहण्याची मजा खूप वेगळी असते, कारण की तिथे असं कोणाचं टेन्शन नसतं की ट्रेन पकडायची आहे, ट्रॅफिकचा आवाज किंवा बाकी गोष्टी. सकाळी उठा आरामात. तर मित्रांनो तुम्ही कसाऱ्या साईडला आल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं जसं की जव्हार फाटा सोडल्यानंतर ही लोकेशन इकडे आहे आपली, ती दाखवतो तुम्हाला. पण ह्या मान्सूनमध्ये मित्रांनो तुम्हाला फिरण्यासाठी इकडे जव्हार साईडला एकदम टॉप क्लासचे रस्ते बनवलेत आणि मला असं वाटतं की मान्सूनमध्ये जर कोणाला राईड करायची असेल तर भाई हा एक जो रोड आहे ना, इथे झिरो ट्रॅफिक किंवा झिरो ते बोलतो ना आपण गर्दी, असं काही नाही आहे. एक नंबर रोड आहे फिरण्यासाठी आणि क्लास आहे. तर मला असं वाटतं की रायडर्सना एक चांगला रोड राईड करण्यासाठी हा भेटेल या मान्सूनमध्ये आणि बेस्ट ऑप्शन असेल हा. कारण रस्ता बघा ना तुम्ही, रस्ता बघा यार, काय मक्खन रोड आहे आणि वळणे बघा काय भारी वाटतं. आता बघा अनिकेत पुढे चालला आहे, मी मागून शूट करतो, तुम्ही कव बघा एक एक काय भारी खतरनाक वाटतं आहे. आता तो थोडासा स्टार्टअप रायडर आहे, म्हणजे न्यू रायडर झाला आहे. पण जर आता इथे मी पुढे असतो ना, मला कोणी शूट करत असतं ना तर भाई नुसते असं नुसतं असं नुसतं असं नुसतं असं 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 करत गेलं असतं. पण असो चांगलं आहे. मला असं वाटतं की आता तो पण राईड का करतो आहे, कारण की त्याला पण कुठेतरी एक पीस पाहिजे. भाई जॉब करून करून कंटाळतो यार माणूस, कधीतरी एखादा दिवस असं बरं वाटतं. आता त्याला मी विचारलं की तुला काय वाटतं आता, तर तो बोलतो भाई बाईक, म्हणजे तो कधी एवढा बाईकवर त्याने कधी एवढं प्रेम नाही केलं, पण त्याने मला बघून ती बाईक घेतली ॲडव्हेंचर की मी राईड करतो. सो त्याला पण असं वाटलं की बघू करून. तर भाई आता त्याला विचारलं मी काय वाटतं तुला, तो बोलतो भाई ही राईडची फिलिंग जी आहे ना ती वेगळीच आहे, जबरदस्त फिलिंग आहे बोलतो. सो प्रत्येकाने असं नाही बोलतं की मी सगळ्यांनी राईडच करा, पण प्रत्येकाला जे वाटतं जे आवडतं त्या गोष्टी करा. कारण लोकांचा विचार करून काय होणार नाही. मी मगाशी पण बोललो तुम्हाला की लोक बोलत राहतील, लोक हे बोलतील ते बोलतील, घरातले सुद्धा आपल्याला बोलतात. आता काहींच्या घरामध्ये बोलतात की तू असं नको करू, तू हेच कर, तू तेच कर, तू घराच्या बाहेर सोडत नाही, हे ते. पण भाई बघा घरच्यांचं ऐकलंच पाहिजे असं नाही बोलत आहे, पण जे तुम्हाला वाटतं ना ते पण करा भाई. कारण की दुसऱ्यांवर डिपेंड राहून आपण ह्या गोष्टी नाही करू शकत. सो आत्ता बघा, आता आपली लोकेशन कदाचित येईल इकडे, आता जवळच आली आहे आणि भारी आहे. तर मित्रांनो मी बोललो होतो तुम्हाला अगदी जवळ लोकेशन आहे माझ्या लेफ्ट साईडलाच आणि काय सुंदर आहे. आता ही उन्हाळा हे थोडंसं पाऊस चालू व्हायच्या अगोदरचा टाईम आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं आहे, पण भाई इकडे पावसाळ्यामध्ये जो वातावरण होतो, इथं जो फॉग असतो भाई, क्लास 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 क्लास. बघा ना तुम्ही खाली बघा तर, हे बघा इधर से डायरेक्ट नीचे. भाई ये जगह इतना ज़बरदस्त है. अगर आपको यहाँ पे आना होगा तो मैंने ये वीडियो में पूरा इन्फॉर्मेशन दिया हो कि आपको कसारा से आगे आना है, लेफ़्ट टर्न लेना है और जिधर आना है. अभी आगे आपको लोकेशन दिखाऊंगा मैं, आप पागल हो जाओगे पागल. अभी मेरे पास ड्रोन नहीं है लेकिन इधर का ड्रोन शॉट क्लास आता है, क्लास. ये देखो, ओ भाई 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 भाई.
काय ढग दिसत आहेत ना, एक नंबर. तिकडे पुढे पण भारी आहे. पुढे हा एक गड आहे आपला, हरिहरगड. हां पुढे पुढे इथे नाही, म्हणजे अजून पुढे आहे, पण मस्त गड आहे. वैतरणाला पण आज शॉर्टकट आहे. इथून जातो आम्ही शॉर्टकटने गेलेलो माझ्या वैतरणा डॅम. वाडा किती हाईट असेल यांची? यांची हाईट किती असेल? 100 फूट ना? तो 2 नंबरचा. तर मित्रांनो, आपण सकाळी निघालो होतो घराजवळून. ऑलमोस्ट 70 किलोमीटरची लोकेशन आहे. सो तुम्हाला मी आता दाखवतो की ते काय सीन आहे नक्की आणि कशी आहे लोकेशन. माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता, हे आहे मंदिर. इथे मस्त मंदिर बांधलं आहे यांनी, आणि जागा अशी मस्त म्हणजे टुरिस्ट टाईप बनवली आहे. हे बघा आतमध्ये मंदिर आहे. इकडे आपल्या बाईक्स पार्क केल्यात वरती दोन्ही. इथे इथून तुम्ही आल्यानंतर हा मोठा तुम्हाला एक ब्रिज लागतो. हा ब्रिज जातो आपला जव्हार मोखाडा साईडला. पण इथे तुम्ही जर गाडी पार्क केली आणि गाडी पार्क करून तुम्ही खाली आले तर तुम्हाला ही लोकेशन बघायला भेटते. आणि इकडे जर बघितलं तर इकडे बघा, इकडे पूर्ण पाणी आहे. पण सध्या पाऊस नाही आहे सध्या, त्यामुळे तो खाली गेला आहे. पण ऑलमोस्ट पाऊस असल्यावर हा पाणी खूप वरपर्यंत, म्हणजे हे जे ब्रिज आहे, ह्या ब्रिजला जे पोल लागलेत ना, यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की कितीपर्यंत पाणी इथे टच होतं. आणि म्हणजे आता ते सध्या इथे ऊनसुद्धा पडलं आहे आणि ढगसुद्धा बघा किती मस्त वाटतं ते बघा. आता आम्ही थोड्या वेळामध्ये तिथे जाऊया पूलवर. पण आता सध्या इथे मी बसलो, इकडे बसलो आहे अनिकेत. हे बघा मस्त लोकेशन इकडे, आणि मस्त वाटतं आहे. म्हणजे मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटरवर एक शांत ठिकाण, म्हणजे शांत राईड करण्यासाठी तुम्हाला प्लेस पाहिजे असेल तर ही लोकेशन क्लास आहे. आता जर इथे ड्रोन असता तर मस्त व्ह्यू घेतला असता. पण फ्युचरमध्ये आपण ट्राय करू, आपल्याकडे ड्रोन असल्यावर एकदा परत इकडे राईड करूया आणि मस्त ड्रोन व्ह्यू घेऊया. तर अशी काही लोकेशन आहे आपल्या जवळपास. तुम्ही इकडे येऊ शकता, राईड करू शकता, काही विषय नाही आहे. आणि आता इकडे तुम्हाला दाखवतो मी की इकडचे पूल वगैरे कसे आहेत ते. हे बघा हे पोल्स लागलेत असे लाईनमध्ये. वरतून ब्रिज चालला आहे. ऑलमोस्ट ती जी तुम्हाला कॉर्नर दिसते ना, तिथपर्यंत पाणी टच होतं ना. आता सध्या पाणी एवढं खाली आहे, म्हणजे पावसाळ्यामध्ये ऑलमोस्ट इथे भरपूर पाणी असतं, इकडेपर्यंत टच होतं पाणी. आणि फॉगसुद्धा बघायला भेटतो इकडे पावसाळ्यामध्ये. इकडे आपल्या बाईक्स लागल्यात मस्त वरती. भारी लोकेशन आहे, म्हणजे फिरण्यासारखं लोकेशन आहे. इकडे आल्यावर मस्त इकडे बसून घ्या. ते बघितलं का माझाचे पोले हो? कुठले ते ना? चढायला उतरायला काय असं असेल. पावसात एकदा राईड करायला लागेल ते.
मित्रांनो, इतकी सुंदर लोकेशन आहे, पण इथे काही निर्लज्ज माणसं येऊन काय करतात तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, चॉकलेट खाल्लेत, बिस्किटं खाल्लेत, त्यांचे रॅपर, इकडे सिगरेटचे रॅपर, इकडे चॉकलेटचे रॅपर, परत इकडे बिस्किटं. हा बघा, हे बघा, हे बघा. आता इथे पावसाळ्यामध्ये आहे ना, इथे पावसाळ्यामध्ये वरती ऑलमोस्ट त्या भुट्टा, काकडी आणि बाकी गोष्टींचे स्टॉल लागतात. ते लोक खाल्ल्यावर सर्व कचरा इथे टाकतात. सो प्रत्येकाने एक जबाबदारी घ्यायला पाहिजे की अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये काही लोकेशन आहेत, तिथे आपण जेव्हा गेल्यानंतर आपला स्वतःचा कचरा आपण आपल्या कॅरी बॅगमध्ये किंवा एखाद्या डस्टबिनमध्ये टाकून तो ठेवला पाहिजे. असं कचरा करणं योग्य नाही. हे बघा, इथे सुद्धा इतक्या सुंदर लोकेशनची वाट कशी लावायची हे आपल्या माणसांकडून शिकायला पाहिजे. इकडे आम्ही बाईक पार्क केल्या होत्या. अशी काय इकडून एंट्री आहे. आपण येताना इकडून आलो असं, आणि असं सरळ गेल्यानंतर इकडे आपला लागतो ब्रिज. हा बघा, आता आपण जाऊ त्या ब्रिजवर फोटो काढायला. खूप लांब आहे ब्रिज आणि खूप मोठा सुद्धा. मी खालून पण बघितला, दम लागला शिड्या चढता चढता. पण ठीक आहे, मस्त लोकेशन आहे. मला वरतून आता दाखवतो कसं वाटतं. हे बघा, आपण तिथे बसलो होतो. हे मंदिर, आणि इथे जर ड्रोन उडवला तर अजून भारी वाटेल. तर मित्रांनो, आपलं एक्सप्लोअर करून झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे घरी. सो मला असं वाटतं की आता घरी जायचा रस्ता तर एवढं काय दाखवण्यासारखं नाहीच आहे. पण ही जी लोकेशन आहे ना मित्रांनो, हे लोकेशन खूप क्लास आहे आणि मुंबईपासून राईड करण्यासाठी खूप जवळची लोकेशन आहे. आणि मला असं वाटतं की वन डे राईडसाठी तर बेस्ट लोकेशन आहे. सो जर कोणाला यायचं असेल तर ह्या व्लॉगच्या जे मी इन्स्ट्रक्शन दिले, जो मी रोडमॅप दिला आहे, त्या रोडमॅपनुसार तुम्ही येऊ शकता. तर चला, आता मी जातो घरी. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. कमेंट करून सांगा मला की हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, ही लोकेशन तुम्हाला कशी वाटली, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दुसरं म्हणजे यापुढे तुम्हाला कोणत्या राईड बघायचे आहेत, कोणकोणते लोकेशन मी एक्सप्लोअर करू, ते सुद्धा तुम्ही मला सजेस्ट करू शकता. आणि जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला भरून भरून प्रेम द्या आणि व्हिडिओजमध्ये लाईक करा. बिकॉज ही सर्व मेहनत आणि एका मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे. तर चला, भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, एका नवीन राईडवर. तर सध्यापुरती स्वतःची काळजी घ्या, राईड सेफ करा. आणि सध्या जास्त प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट्स होत आहेत, तर स्वतःची काळजी घ्या. बिकॉज तुमच्यामुळे नाही, पण दुसरं कोणीतरी असं काहीतरी करतो की ज्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर चला, भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, राईड सेफ करा. टाटा, बाय बाय.
भागा भागा सदियों से जागा आराम मिलो ना